काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता तुमची माझ्या लागली सवे माझ्या लागली तुमची माझ्या लागली सवे माझ्या लागली तुमची माझ्या लागली सवे ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी तुमची माझी लागली हवे आणि के बोलावी ती फार बहु थोर नावडती बहु थोर नावडती बहु थोर नावडती आणि बहु थोर लावणे हे बहु थोर लाव तुमची माझ्या लागली सवे तुमची माझ्या लागली सवे तुमची माझ्या लागली सवे माझ्या लागली सवे ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी तुमची माझ्या लागली सवे ठाईची नवे नवो ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गोडी तुका म्हणे त्यांची आणि त्याची आवडी मोठी तुका म्हणे वेळ्याचे जीवी तुका म्हणे तुका म्हणे झाले भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली तुका म्हणे मिठी घाली जीवे तुका म्हणे मिठी घाली भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जीवे तुका म्हणे मिठी घाली जीवे तुका म्हणे मिठी घाली जीवे भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे घाली जीवे तुका म्हणे मिठी घाली जीवे तुका म्हणे मिठी तुमची माझ्या लागली सवे तुमची माझ्या लागली तुमची माझ्या लागली सवे तुमची माझ्या लागली तुमची माझ्या लागली सवे ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी तुमची माझ्या लागली सवे ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो गडी ठाईची नवे नवो हरिशरणम हरिशरणम काकुलती येतो हरी काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नवे नवो गडी आणि के बोलावे ती फार आणि के बोलावे ते फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवे ठाईची नवे नवो गडी भाविके त्यांची आवडी मोठी भाविके त्यांची आवडी मोठी तुका मने मिठी घाली जीवे आणि के बोलावी ती फार बहु थोर नावडती समचरण सरोजम शांत नीलांबुदावम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमा
पांडुरंगा करो व्रतमान मन दुसरे चरण दंडातिया ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दात तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं श्रीसीतानाथसमारम्भां श्रीरामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे श्रीगुरुपरम्परा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राधा साध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचि किं तस्य शेषम् श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास श्री राधे श्री वृंदावन को वास राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को वृंदावन को मेरी स्वामिनी मेरा देखो ना राधे के स्वामिनी मेरा देखो ना राधा मेरी स्वामिनी मेरा देखो ना राधा मेरी स्वामिनी मेरा देखो ना जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे विठल 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 काकुलते तो हरी काकुलते तो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नवे नवगडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांचे मित्र सौंगडी यांच्यातील गोड आंबट असं भांडणाचं स्वरूप त्यांचा संवाद या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे की पुण्य पावन असणारं आपलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संजयनगर आसपास नगर लिंबायत दरवर्षी कैलासवासी मथुराबाई सुका महाजन यांच्या स्मरणार्थ यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीहरी ट्रॅव्हल्स आणि टूर्सचे मालक आपल्या सगळ्यांचे भाऊ म्हणजे श्री साहेबराव सुका महाजन हे दरवर्षी कथेचं आयोजन करत असतात. 2 वर्षे भागवत झालं आणि यावर्षी कोणती कथा झाली तुमच्या गावात? हां, शिवमहापुराण झालं वाटतं. हां, कुठले महाराज होते? लांबचे होते कुठले तरी. तर 7 दिवस ती कथा झाली. पण एक वारकरी संप्रदायाचा
नियम आहे की सांगता काल्याच्या कीर्तनाने असावी. कारण की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्माच्या लीला असतात. मग ते तुमचं शिवमहापुराण असो का तुमचं रामकथा असो, देवी भागवत असो का मग श्रीमद भागवत जरी असलं तरी त्याच्यानेच सांगता असते भगवंताच्या लीलांनी. आणि त्या न्यायाला अनुसरून आज काल्याचं कीर्तन माझ्या वाटेला आलेलं आहे. आणि कीर्तनाला साथ करणारी जी काही मंडळी त्याच्यामध्ये सगळी इथलेच आपले याच परिसरातील सगळे वाजवणारे म्हणणारे हार्मोनियम बाबा सगळे या परिसरातले आपलंच भजनी मंडळी आहे सगळं. सगळे उपस्थित आहेत. आमचे विनेकरी बाबा आहेत, मृदुंगाचार्य आहेत, गजानन महाराज, शिवादादा आहेत, आमचे बळीराम महाराज आहेत, इकडं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जगदीश महाराज राठोड हे सुद्धा उपस्थित आहेत. सगळे मान्यवर आदरणीय ज्येष्ठ मंडळी आहेत. तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तसं थोडी क्षमता माझी आज कमी आहे. कारण की तुम्हाला रुद्राक्ष वाटण्याच्या नादामध्ये मला रात्री 2 इथंच होऊन गेले. झोपता झोपता 2:45 झाले आणि 4 वाजेला उठण्याचा नियम आहे. म्हणून थोडं असं डोळे बंद करायची हिंमत होत नाही. विठ्ठल विठ्ठल जरी म्हणायला डोळे बंद केले तर असं वाटतं मी पडून जाईल खाली. तर माझा परमात्मा तर काही मला पडू देणार नाही. पण बघू जेवढं चालेल तेवढं तर काल्याची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल 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 अभंग अत्यंत गोड आहे. कारण की मित्र म्हटले की त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असतात. आणि मित्र म्हटलं म्हणजे भांडणं आले त्याशिवाय आनंद नाही आहे. जसं मित्रामित्रामध्ये भांडण नाही तर त्या मैत्रीला आनंद नाही, तसं नवऱ्या बायकोमध्ये भांडण नाही तर संसाराला आनंद नाही ना. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात मला रोषे प्रेमे दुनवटे पर्यंत याचेनी. रोष सांगितलाय. हा भांडण म्हणजे एकमेकाला मारामारी कराल आणि त्याच्यात प्रेम वाढेल असं नाही, तर रोष प्रेम भांडण. आणि जिथं बघा भांडणाचे 2 प्रकार असतात. एक तर प्रेमात्मक भांडण असतं आणि एक द्वेषात्मक भांडण असतं. जे द्वेषात्मक ईर्ष्येपोटी केलेलं भांडण असतं ना त्याच्यामध्ये फक्त ईर्ष्या आणि ईर्ष्या असते. समोरच्यावर कोणत्याही प्रकारची एक ज्याला आपण भावना म्हणतो त्या भावना अजिबात नसतात. पण प्रेमाचं भांडण असं असतं की ज्याला आपण भांडतो, ज्याच्याशी आपण शिव्या देतो त्याला काय त्रास होईल, त्याला शिव्या दिल्यानंतर आपल्यालाच जास्त त्रास होतो. विठ्ठल असं भांडणाचं स्वरूप आहे. आणि शेवटी भगवान परमात्मा आहे आणि त्यातले त्यात कृष्ण आहे. आणि कृष्ण भगवान परमात्मा खोडकर होते म्हणून स्वाभाविक त्यांच्यावर दुसरं भांडण फुगणं या गोष्टी सगळ्या काय होत्या, स्वाभाविक होत्या. तर सर्वप्रथम अभंगाची भूमिका तुमच्यासमोर मांडेल आणि फावल्या वेळेमध्ये मग पाहू कृष्ण जन्मन नंतर काय लीला होतात काय राहतात ते. आता काय तुम्ही एवढी शिवकथा ऐकली आहे म्हटल्यावर आता हे कमी ऐकलं तरी काही अडचण नाही तर म्हणा काही अडचण नाही. हां विठ्ठल विठ्ठल पूर्वी असं होतं. भगवान परमात्माचं वय झालं 7 वर्षाचं. भगवान परमात्माने भरपूर खोड्या केल्या आगाऊपणा खूप केला. म्हणून आजही जे मुलं आगाऊ असतात त्यांना कोणतं नाव देतात म्हणजे पहा म्हणजे कृष्ण आगाऊ होता असं म्हणायचं होतं का तुम्हाला. पण किंवा ज्याला कृष्ण नाव दिलेलं असतं ना तो स्वाभाविक त्याच्या नावाची लाज राखत असतो आणि तो आगाऊपणा करत असतो. तर एक भगवान परमात्माचं खोडकर स्वरूप आहे. पण ते सगळ्यांना आवडतं काय आहे स्वरूप आहे. सगळ्यांना आवडतं स्वरूप आहे महाराज. आज इतके वर्ष झाले आमचे ज्ञानोबराय तुकोबारायांची ही आमच्या 700 वर्षाची परंपरा आणि त्या परंपरेपासून चालत असलेलं भगवंताचं काल्याचं कीर्तन. पण आज तागायत कोणालाही काल्याच्या कीर्तनाचा कंटाळा आला नाही. कारण की नित्य नूतन माझ्या परमात्माची काय असते लीला असते. ती कितीही ऐकली, कितीही श्रवण केली, कितीही ग्रहण केली, पण तुका मने पोट धालेची ना खादलेची खाय आवडीने तशा पद्धतीने हे आहे. म्हणून भगवान परमात्मा खूप खोडकर होते. सगळ्या गवळणी गाराने सांगायच्या. शेवटी आई तर आई असते.
आता कोणत्याही आईला असं असतं कोणत्याही आईला असं असतं की त्याच्या मुलाचं काय करावं, सगळ्यांनी काय करावं, कौतुक करावं. तो एक नंबरचा आगाऊ असला तरी काय करावं, त्याचं कौतुक करावं असं आईची इच्छा स्वाभाविक असते. आणि त्या न्यायाने यशोदा मैयालाही वाटायचं की एवढ्या गवडणी घराने सांगता एखादीने म्हणावं की ह्या गवडणींच्या नादी लागू नको, तुझा मुलगा खूप शांत आहे, खूप चांगला आहे, तो खोडकरपणा त्याचा अजिबात नाही, आणि तो खोडकरपणा केला तर गोड वाटतो आम्हाला असं सांगावं. पण ते कोणीच तशा सांगत. आता यशोदा मैया आहे, तिला ते काही आवडत नसायचं की माझ्या मुलांना नाव ठेवतात. भरपूर समजवण्याचा काय केला, प्रयत्न केला. एकदा तर जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून सांगितलं, बाळा तू चोरी करतोस का? त्यावेळेला आता कोणता चोर असा आहे जो कबुली देईल, हो माझा जॉब येतो, मी नोकरी असं म्हणेल का? तो नाहीच म्हणणार. स्वाभाविक कृष्णही म्हटलं, आई हां व्हॉट्सअपला असे चुकीचे मेसेज वाचून अफवांवर भरोसा ठेवते तू? हां असं काही नाही, तसं काही नाही. आई तुला माहीत, अरे बाळा मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिला आहे आणि तुझ्या प्रत्येक गोष्ट मी ओळखते. आणि आईची जात वेगळी असते. मला नुसत्या हेलोवरून आई ओळखते. आपण आजारी आहोत का, आपण चांगले आहोत, आपण प्रसन्न आहोत का, आपण दुःखी आहोत. म्हणून ती जी कनेक्टिव्हिटी, कारण की कसं आहे, जर 2-4 महिने एखादा कुत्र्याचं पिलू जर आपल्या घरात राहिलं तरी त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आपुलकी निर्माण होते. आणि ते बाळ तर 9 महिने त्या आईच्या उदरामध्ये राहिलेलं असतं. स्वाभाविक तिच्यातून त्याचा जन्म झालेला असल्यामुळे एकच कनेक्शन, एकच वायफाय जोडल्यामुळे जे प्रॉब्लेम इथं असतात तोच प्रॉब्लेम तिथं आपोआप कळायला लागतो. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला भगवान परमात्माला कबुली द्यावी लागली. ठीक आहे आई करतो मी, पण हे करणं योग्य आहे का? पण योग्य नाही आहे. मग का करतो? मी दुसऱ्यासाठी करतो, मला स्वतः गरज नाही, पण माझे मित्र सवंगडी आहे, माझ्या मित्रांसाठी मी करतो. अरे वेड्या, तू मित्रांसाठी करतोय, पण नाव कोणाचं खराब होत आहे? तुझं नाव खराब होत आहे. बरं, मग त्यावेळेला कृष्ण म्हटला, मी काय करू आई? म्हणे हे सगळ्या गोष्टी तू सोडून दे. म्हणे हे सोडलं तर काय होईल? सोडून देतो मी, कारण की केल्यावर तर फायदा होतो हे मला दिसतंय, सोडल्यावर काय भेटेल ते मला सांगा. म्हणजे काय होईल? अरे बाबा तुला सगळे चांगलं म्हणतील, राजाचा पोरगा आहेस तू, तुला चांगलं म्हणतील, तुझं कौतुक सगळे करतील, तुझे सगळे वाहवा करतील. मग हे वाहवा उवा मला पटत नाही, हे फक्त तोंडावर असतं. मागं सगळे एकमेकाला नावं ठेवतात, ते नाही सांगायचं. ओरिजिनल काय भेटेल मला? त्यावेळेला ते म्हटले, बघ बाबा जर कदाचित तुझं आचरण चांगलं राहिलं, चांगला वागला, चांगला बोलला, तर भविष्यामध्ये लवकरात लवकर तुला मुलगी भेटण्याची शक्यता हां, कारण की तेवढी इमेज तुझी तयार होईल. म्हणे असं आहे, मी जर चोरी सोडली माझं लग्न होईल. अरे चोरी सोडली तरच लग्न होईल का नाही? म्हटले सोडली चोरी, बस आजपासून हे घे माझा राजीनामा, चोरी सोडली, माझं लग्न लावून दे. म्हणे हां लगेच? चोरी सोडल्या कुठं लग्न लागत असतं का? म्हणे माझं लावून दे. लहान होते कृष्ण भगवान, त्यांना काय कळतं या गोष्टी. पण सरते शेवटी हट्ट धरून बसले आणि आई माझं लग्न लावून दे ना. त्यावेळेला यशोदा मैया म्हटली, बाळा तू लहान आहे. हे काय लहान? बघ किती मोठा आहे, बघ तुझ्या खांद्याला लागतो, बघ माझं लग्न लावून दे. त्यावेळेला यशोदा मैया स्वाभाविक म्हटली, वेड्या तुला कळत नाही का? म्हणे काय झालं आई? लग्नासाठी एखादी मुलगी तरी पाहिजे, मुलगी मला शोधावी लागेल, तपास करावा लागेल, कमीत कमी त्या गोष्टीला 8-15 दिवस, महिनाभर तरी जाईल. म्हणे आई नाही, मला आत्ताच आजच माझं लग्न लावून दे. अरे मग मुलगी कुठं शोधायला जाऊ? आई तुला मुलगी शोधायची गरज नाही. मी ते वेबसाईट येतात ना काय कोणत्यात मला नाही माहिती एवढं, त्याच्यावर मी पाहून ठेवली आहे. कोणती? राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. राधिका गोरी से ब्रज के छोरी से, राधिका गोरी से ब्रज के गोरी से, मैया रखा दो मेरो प्यार. ओ मैया रखा दो मेरो प्यार. आई पाहून ठेवली आहे. बरसाने गावाची वृषभानू राजाची मुलगी राधा राणी राधा आहे, तिच्याशी माझं लग्न लावून दे.
त्यावेळेला यशोदा मैया म्हटली, अरे असं आई वडिलांनी पाहायचं असतं, तू अगोदर सगळं पाहून ठेवलं, असं कसं चालेल, जमणार नाही, एवढ्या लवकर मी लग्न लावून देणार नाही, अजून उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दू तेरो प्यार. अरे तू लहान आहेस अजून बाबा, तुला लग्न कशा सोबत खातात ते कळत नाही, तू लग्न करायचं म्हटलं. मैया तूच बोलली होती चोरी सोडल्यावर लग्न लावून देईल, चोरी सोडली ना मी लग्न लावून. त्यावेळेला यशोदा मैया म्हटली, जा नाही लावून देत, तुला जे करायचं कर, चोरी करायची तर चोरी कर, मी तुझं लग्न लावून देणार नाही. भगवान आता लहान बालक आहे, रुसून बसले. जो ना ब्याह कराए तोरी गैया ना ये चुराओ, आज के बाद मोरी मैया तेरी दहली पर नहीं आऊं, आएगा रे मजा अब जीत हार का रानी. आई आजपासून मी तुझ्या गाई चारणार नाही, तुझा माझा काही संबंध नाही, मी अनाथ आश्रमामध्ये राहील, पण तुझ्या घरचं पाणी सुद्धा पिणार. ही दादागिरी चालली आहे बरं बाळाची, तो काही खरंच जाणार आहे असं नाही. मुलं म्हणा हा मी सोडून जाईल, मी निघून जाईल, पळून जाईल, काही कोणी करत नसतं. भूक लागली का बरोबर आई जवळ येतात सगळे. विठ्ठल 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 विठ्ठल. धमकावलं आईला, पण आई तर आई होती, आई कुठे ऐकणार होती. म्हणले असे धमक्या मला देऊ नको, असा पोकळ वासा मला चालणार नाही. अरे जा निघून, काय फरक पडतोय. हा तो थोड्याफार गाई सांभाळतो, मला रुबाब दाखवतो का? काही नको सांभाळू, आणि काय जीव लावायचा माझ्या बलरामाला लावेल मी. तो एक तर खरोखर तो शांत आहे, तो गुणी आहे, मी त्याला जीव लावेल, पण चल निघ, तूच निघ, मी तुला काढते. भगवान परमात्माला वाटलं अरे आपलं तर फेल झालं, हा आपला सगळा डाव पाडून काढला आईने, काय करावं. मग ज्या वेळेला भांडून जिद्द करून काम होत नसेल त्यावेळेला समोर गुलुगुलू म्हणजे गोडगोड बोलावं लागतं. त्यावेळेला कन्हैया सांगायला लागला, आई तुला असं वाटतं की मी स्वार्थी आहे, मी सेल्फिश आहे, मी माझ्यासाठी लग्न करतोय. आई माझं काही लग्नाचं वय आहे का? पण माझं वय लग्नाचं नाही, पण मी तुला उशिरा म्हातारपणी झालोय, आणि आता तुला गुडघ्यांचा त्रास आहे, कमरेत तुझ्या गॅप आहे, मानेला तुझा पट्टा आहे, आणि एवढं सगळं तुला त्रास असताना तू एवढं सगळं आवडते. मी माझ्या सोयीसाठी नाही, मी तुझ्या सोयीसाठी लग्न करायचं म्हणतो आहे, की तुला सुख मिळावं, तुला सगळ्या गोष्टी जागेवर मिळाव्या. छोटी सी दुल्हनिया में डोलेगी तेरे सामने मैया वो घूंघट ना खोले. बघा सासूला सगळ्याच गोष्टी जास्त भूषण कोणत्या गोष्टीचं आहे? ज्या ज्या वेळेला सुनबाई सासू समोर पदर घेते. मी प्रश्न विचारतोय, सासू समोर पदर घेते का असं विचारत होतो. घेते का? घेते. आता तर सासऱ्या समोर घेत नाही, सासू तर गेली उडत कुठेतरी. विठ्ठल विठ्ठल परमात्मा सांगताय, छोटी सी दुल्हनिया तेरे अंगना में डोलेगी तेरे सामने मैया ओ घूंघट ना खोलेगी. भोजन में बनवाऊंगा 56 प्रकार की राधिका गोरी. भरपूर सांगितलं पण आईने शेवटी ऐकलं नाही, पण बाळाने जिद्द केली म्हणून त्याला ती छोटीशी बाहुली दिली वगैरे सगळा भाग झाला. पण पुन्हा भगवान परमात्माच्या खोड्या चालू झाल्या, भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी घरामध्येच खोडी केली. मग मैयाने ठरवलं बाळ फार बिघडलं आहे, आणि एखादं बाळ जर आपल्या आवाक्या बाहेर गेलं मग आई वडील त्याला काय करतात, बोर्डिंगमध्ये शाळेमध्ये कुठेतरी लांब असं पाठवून देतात की नको बाबा याचं टेन्शन नको. तशा पद्धतीने भगवान परमात्मा आता हे पहिल्यांदा गाई चारायला जातील, आणि ज्या वेळेला हंडी फोडायची त्यावेळेला पण दुसऱ्यांदा पाठवू, हां काही अडचण नाही. गाई चारायला जातात. आता गाई चारत असताना अनेक वन आहेत, जवळजवळ 12 वन वृंदावनामध्ये आहेत. मधुवन आहे, निधीवन आहे, भांडीर वन आहे, आणि अनेक प्रकारचे वन आहेत. तर त्या प्रत्येक वनामध्ये ते जायचे, गाई चारायचे. आणि सगळ्यांचा मुखिया, सगळ्यांचा मालक कोण झाला होता? भगवान श्रीकृष्ण. आणि आता जिथं जिथं भगवान श्रीकृष्ण तिथं तिथं त्याचे गवळी सगळे सवंगडी जे होते ते सगळे त्याच्या सोबत. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटा सोमेरो मदन गोपाल. अशा पद्धतीने भगवान परमात्मा गाई चारायचं काम करतात. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात
रंगात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला आई गवळ्याची ही गवळ्याची पोर याला म्हणतात ती चोर याला म्हणतात ती चोर कसला रिकामा पोर कसला रिकामा पोर त्याच्या पूर्णीच्या रंगात रंगला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाई चराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला गाई चराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला भगवान परमात्मा गायी चारतायत, पण मग एक नियम ठरवून घेतले सगळ्यांनी. सगळ्यांचा मुखिया, सगळ्यांचा मालक झाला भगवान श्रीकृष्ण. आणि मग भगवंतांनी जिथं सांगावं, जी वेळ द्यावी त्या वेळेला सगळ्यांनी गोकुळाच्या बाहेर उभं राहावं, उपस्थित राहावं. चौकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी यावं आणि भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर सगळ्यांनी मग जिथं ठरलेलं असेल, जिथं भगवंतांनी आदल्या दिवशी सांगितलं असेल तिथं मग ते गायी चारण्यासाठी जावं, असा त्यांचा नियम होता. आणि ज्या वेळेला गायी चरून रवंथ करायला लागल्या, एके ठिकाणी बसल्या, त्या विसावल्या की मग हे सगळे उरलेला वेळ काय करायचे, खेळमध्ये घालवायचे, खेळायचे. दुसरं काय करणार, त्या वेळेला मोबाईल राहिले असते तर ते कोणता लुडो खेळले असते बिचारे, पण त्यावेळेला मोबाईलची सुविधा काही नव्हती, म्हणून ते एकमेकांशी नाना प्रकारचे खेळ खेळायचे. पण असं होतं बघा, शेवटी तेव्हाही भेदभाव होता आणि आजही भेदभाव आहे. भेदभाव असा आहे, श्रीमंताचं पोर असतं ना, आता आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, जुने मंडळी आहात, की श्रीमंताचं एखाद्याचं पोर असेल, हां, त्याला प्रायोरिटी जास्त दिली जाते, त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण की सगळी टीम मिळून बॅट त्याच्या एकट्याकडं असते आणि बॉल 1-1 रुपया गोळा करून सगळ्यांकडं असतो आणि नुसत्या बॉलने क्रिकेट खेळता येत नाही. म्हणून प्रकार असा होतो की तो जो एक पहिला मुद्दा, तो जो श्रीमंताचा मुलगा, त्याला लोणी लावावी लागते. अरे बाबा चल ना, तो म्हणतो माझा मूड नाही. अरे बाबा असं नको करू, चल 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 चल, त्याला 10 वेळा विनवायचं. मग तो म्हणतो मी येणार, पण पहिली बॅटिंग माझी. आणि खरं म्हणजे त्याच्याजवळ फक्त बॅट असते, पण त्याला क्रिकेट मात्र खेळता येत नाही, अशी स्थिती असते. आणि मग ते सगळं तिथं जातात, खेळायला लागतात आणि पहिल्याच बॉलमध्ये तो आऊट होतो. पण तो आऊट देत, तो काय म्हणतो, हा कोणता बॉल आहे, ट्रायल बॉल आहे. कोणता बॉल आहे, ट्रायल बॉल आहे, असं कुठं असतं का. मग ठीक आहे, काही हरकत नाही, चल बाबा बॅट याची आहे. लगेच दुसरा बॉल टाकल्याबरोबर तो पुन्हा आऊट होतो. तो नाही हे नो बॉल आहे, चालणार नाही, नो बॉल आहे. अरे अंपायर नाही मी माझं लक्ष होतं, ठीक आहे. आणि तिसरा बॉल टाकला, तो मग तो व्हाईट आहे. चौथा टाकला, तो म्हणे फासच टाकला. हे सगळं तो कारण देतो आणि सरते शेवटी तो आऊट त्याला मान्य करावा लागतो. पण त्याचा तो इगो, अहंकार दुखावला जातो. तो म्हणतो जा, तुम्ही सगळे काय खेळतात, चुकीचं खेळतायत, चाललो मी. बॅट घेऊन तो एकटा निघून आणि बिचारे तसेच बसून राहतात. अशाच पद्धतीने त्या कृष्णामध्ये आणि आज काही एवढा फरक नाही. भगवान परमात्मा सुद्धा तसंच करायचे, प्रत्येकावर डाव द्यायचे, प्रत्येकाचा डाव घ्यायचे. पण ज्या वेळेला स्वतःवर डाव आला की भगवान परमात्मा एक खेळ मोडून काढायचे. कानोबा खेळ डाऊ जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाऊ जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. किती करतील रे कुर्र घोडी, किती करतील रे कुर्र घोडी, खेळ जाऊ जाऊ नको रडी, कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी. हे तब 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 कसा आला तिकून, धाव दिला झोपून, गेला गुडगावाकून, गेला गुडगावा, गेला गुडगावाकून, गेला गुडगावाकून. किती करतील रे कुर्र घोडी, किती करतील रे कुर्र घोडी. कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी, कानोबा खेळ जाऊ जाऊ नको रडी. भगवान परमात्मा पुन्हा 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 या गोष्टी करायचे. सगळे बिचारे गरीब होते, सहन करून घ्यायचे, पण सगळेच गरीब सहन करणारे नसतात. त्यांच्यात एक होता, त्याचं नाव होता पेंद्या.
तो पेंद्या काही आलं की खोचकपणाने कृष्णाला बोलायचं आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायचा. असं काही झालं की तो पेंद्या म्हणाला, अरे कान्होबा, अरे खोड्या कशाला करतो, हे डाव देत जाणार, तू असं हे रडी का खेळतो, भरपूर समजवायचे. पण भगवान परमात्मा काय करायचे, झुगारून न्यायचे सगळ्या गोष्टी. आता शेवटी सत्ता असेल, पद असेल, पावर असेल तर माणूस सगळ्या गोष्टी झुगारून नेतो. असं पुन्हा 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 व्हायला लागलं आणि सगळ्या मित्रांना त्या पद्धतीने टॉर्चर सगळं व्हायला लागलं. सगळे त्रासले त्या कृष्णाला. मित्र आहे पण मित्र जर जास्त त्रास देत असेल तर त्याला सांगूनही समजत नसेल तर कधी कधी त्याच्यापासून वेगळं होणंही काय असतं, महत्त्वाचं असतं. त्या न्यायाने भगवान परमात्मा नेहमी ह्या गोष्टी करतायत. त्यावेळेला पेंद्याने एक दिवशी ठरवलं की चला, कृष्ण तर काही आपलं ऐकत नाही, मग आपण असं जर केलं तर आपण पूर्ण त्याचा पॅनल जर फोडून काढला आणि आपण स्वतः अध्यक्ष झालो तर काही हरकत आहे का, काही हरकत नाही. त्यामुळे एक एक माणसं फोडायला सुरुवात केली. त्यांच्याशी गोड बोलायचं, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं, त्यांची पुढं करायचं आणि कृष्णाच्या विरोधामध्ये त्यांच्या कानामध्ये सगळ्या गोष्टी भरवायच्या. असं त्यांचं कार्य चाललं होतं आणि त्यांना पटायला लागलं होतं. आणि पेंड्याचं काही चुकीचं पण नव्हतं, त्याचं बरोबर होतं सगळ्या गोष्टी. असं करता 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 बलराम दादांपर्यंत गोष्ट आली. मग सगळे म्हणायला लागले, ठीक आहे, आपण सगळे एकत्र आलो पण आपण सगळे शून्य आहोत आणि कितीही शून्य एकत्र आले तर काही फरक पडत नाही. एखादा अंक तरी आपल्याजवळ आला पाहिजे आणि कृष्णाच्या विरोधामध्ये आपल्याजवळ जर एक अंक असेल तर तो कोण आहे, बलराम दादा. पण बलराम दादाचं कृष्णावर फार प्रेम आहे आणि बलराम दादा अत्यंत काय आहेत, साधे आहेत, भोळे आहेत. त्यामुळे ते कृष्णा काही झालं तरी कृष्णाचा त्याग करणार नाही. पेंद्या म्हटला, ती काळजी तुम्ही करू नका. सत्ता पद हे असं असतं, कितीही भावाचं प्रेम असलं तरी सत्तेपोटी संपत्तीपोटी भाऊ एक दुसऱ्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड टाकायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना भक्कम, तुम्ही काय चिंता करता. म्हणून हळूच मग ती एक बोलायची पद्धत असते. तो पेंद्या बलराम दादाजवळ गेला. दादाला म्हटलं, दादा, म्हणे काय रे पेंद्या, दादा तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा मोठे का? म्हणे हो, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा. आणि मग आपला असा नियम असतो का की मोठा जर आपल्यात सगळा असला तर त्याचा आपण ऐकायला पाहिजे? म्हणे हो, नियम तर आहे. आणि मग तुम्ही जे सांगितलं ते आम्ही करायला पाहिजे? म्हणे हो, करायला पाहिजे. मग तुम्ही आम्हाला सांगत का नाही? म्हणे सांगत का, कृष्णा सांगतो ना. म्हणे मोठा कोण आहे? म्हणे तुम्ही. मग कृष्णा का सांगतो आणि आम्ही त्याचं काय ऐकावं? जर तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये, बरं तुमचा अधिकार मोठा आहे, तुम्ही अधिकाराने मोठे आहात, तुम्ही वयाने मोठे आहात, कृष्णापेक्षा हुशार आहात, सगळ्या बाबतीत तुम्ही मोठे आहात, मग त्याला एवढं पुढं का करू देता? तुम्हाला ऑर्डर द्यायला काय हरकत आहे? ते म्हटले, जाऊ दे बाबा, पण कसं आहे, अध्यक्ष तो आहे ना. आता शेवटी त्याच्या सहीशिवाय काय होणार आहे? मी जरी काही असलो, मी खजिनदार जरी असलो, पण मला सांगितलं की मला ते चेक वगैरे ते काय असेल सही करून द्यावी लागेल. मग तुम्हाला अध्यक्ष व्हावं वाटतं का? म्हणजे कोणाला व्हावं वाटत नाही, ते तर प्रत्येकाला व्हावं वाटतं. आणि तुम्हाला जर बिनविरोध जर आम्ही अध्यक्ष निवडून दिलं, मग तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? लगेच तयारी आपली, काही हरकत नाही. नंतर ते घरातलं घरात पाहून घेऊ, नंतर काय करायचं? चालेल म्हणे, काही हरकत नाही, चालेल. मग दादा, मी जशा पद्धतीने सांगतो तुम्हालाही त्या पद्धतीने वागावं लागेल. म्हणजे तुम्ही अध्यक्ष फिक्स झाले असं समजा. म्हणजे काही अडचण नाही आहे, सगळे पॅनल फोडून टाकू, तुम्ही चिंता करू नका. विठ्ठल विठ्ठल आणि प्रकार असा झाला, सगळ्यांचं ठरलं. भगवंताला काही माहिती नाही, भगवंताला अजून कान घुन नाही. भगवान परमात्मा त्यांच्या याच्यात आहे. आणि मग त्यांचं ठरलं, हा कृष्णा आपल्याला रोज सायंकाळी गावाच्या वेशीवर ऑर्डर देतो की उद्या आपल्याला या वनामध्ये जायचं आहे. आपण त्यांनी जी वेळ दिली त्या वेळेला जायचं नाही. त्यांनी जे स्थानाचं नाव सांगितलं आपल्यालाही त्या स्थानामध्ये जायचं नाही. त्याच्या विरोधात आपण दुसऱ्या स्थानामध्ये त्याला एकटं टाकू. आणि कारण की असं कितीही बोललं, किती काय बोललं तर तो काय आहे, निर्लज्ज आहे. तो काही आपल्याला बोलू देत नाही, तो काही आपलं ऐकून घेत नाही. त्यापेक्षा आपण त्याला बाजूला टाकू, म्हणजे त्याला त्याचं समजेल की त्याचं काय चुकलेलं आहे. असं म्हणून सगळ्यांचं ठरलं. सगळ्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला कृष्णाच्या विरोधामध्ये आणि ठरलं, ॲडमिन झाला पेंद्या. आणि मग ठरलं की तो जे सांगेल त्याच्या विरोधामध्ये आपण करायचं, सगळ्यांना मेसेज केला जाईल. आणि म्हणून
ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी भगवान परमात्मा गोकुळाच्या वेशीजवळ आले आणि सगळ्यांना त्यांचा नियमाप्रमाणे सांगायला लागले, उद्या आपल्याला 6 वाजता निधी वनामध्ये जायचं आहे हो, असं भगवंतांनी सांगितलं. तेवढ्यामध्ये हळूच पेंड्या म्हणायला लागल्या, उद्या आपल्याला 5 वाजताच मधुवनामध्ये निघायचं आहे हो. त्यांनी कोणाला कृष्णाला कळू दिलं नाही, सगळ्यांना मेसेजेस केले, सगळ्यांना सांगून दिलं, हिने 6चा टाइम दिलाय, आपण 5लाच निघून जाऊ ठरल्याप्रमाणे. आणि कृष्णाचा एक स्वभाव होता, 6चा टाइम द्यायचा आणि 8 वाजता यायचा, आणि तोपर्यंत हे बिचारे वेटिंगवर तात्कडत बसायचे. तर मग त्यांनी ठरवलं की हा जो वेळ देईल त्या वेळेला आपल्याला जायचं नाही. म्हणून प्रकार असा झाला, भगवंतांनी निधीवन सांगितलं होतं, 6ची वेळ दिली होती. भगवान परमात्मा 6 वाजता झोपेतून उठले, स्नान केलं आणि मस्तपैकी 7-7:30 वाजता गावाच्या वेशीवर गेले. पाहिलं तर तिथं कोणीच दिसलं. ते म्हटले, आज काय झालं असेल असं, का मी वेळ चुकीची दिली, का सगळ्यांना सुट्टी दिली आहे? सुट्टी तर मी दिली नाही, मी तर सगळ्यांना निधीवनामध्ये यायचं सांगितलं होतं. 6ची वेळ दिली होती आणि रोज हे वेट करायचे, माझं वाट पाहायची. आज काय नेमका प्रकार झाला? बहुतेक माझ्या सांगण्यामध्ये काही त्रुटी झाली असेल. मी बहुतेक यांना लवकर म्हणजे यदा कदाचित 5चा टाईम दिला असेल, मला उशीर झाला असेल, ते वाट पाहून निघून गेले असतील. भगवान परमात्माने विचार केला कुठं जायचं, कसं पाहावं. त्यावेळेला काही गायींचे चरणचिन्ह आणि त्या गोपालांचे चरणचिन्ह पाहिले. अरे हा रस्ता तो मधुवनाकडे जातोय, पण आपण काय करून घेऊ, एक पाहून घेऊ खरं आहे का कुठं. म्हणून एका उंच अशा झाडावर चढले आणि उंच वरून पाहिलं तर सगळे मधुवनामध्ये काय करत होते, गायी चालत होते. मग भगवंताच्या लक्षात आला, अरे बरोबर, मी इतका बिझी असतो ना की माझंच लक्षात राहत नाही. मी मधुवन सांगितलं असेल आणि मी टाईमही तो दिला असेल, पण मी विसरून जातो, त्यामुळे झालं असेल. नाही तर माझा शब्द हे लोक ओलांडणार नाही. असं म्हणून भगवान परमात्मा सुद्धा आपल्या ज्या गायी आहेत, आणि भगवंताचा अजून एक स्वभाव होता की भगवान परमात्मा फक्त काय करायचे, गप्पा मारायचे आणि स्वतःच्या गायी दुसऱ्या गोपाळांना काय करायला लावायचे, चालायला लावायचे. स्वतः बस गप्पा मारायचं आणि घरी येऊन सांगायचं, आई मी आज एवढ्या गायींना चारलं, मी यांना असं खाऊ घातलं, तसं खाऊ घातलं. ते त्यांचं होतच, तो काही प्रश्न येत नाही. म्हणून भगवंताला वाटलं चला काही हरकत नाही, आता आपण त्याच्यात गेलो की लगेच. आणि त्यांचा एक अजून नियम होता, भगवान परमात्मा दिसले की ते जय जयकार करायचे, त्यांचा नियम होता. आणि म्हणून भगवान परमात्मा मधुवनाकडे जायला लागले. आणि जसं जसं मधुवन जवळ आले तेवढ्यात पेंड्यांनी सगळ्यांना खुणवलं, तो येतोय, त्याच्याकडं कोणी लक्ष देऊ नका, फुल इग्नोर करा, त्याला न पाहिल्यासारखं करा. आणि सगळ्यात जास्त दुःख माणसाला काय होतं माहिती आहे का, पाहून न पाहिल्यासारखं केलं त्यावेळेला माणसाला असं वर खाली, काय झालं असेल, मी काय केलं असेल, मी काय बोललो असेल, असं माणसाला वाटायला लागतं. आणि तेवढ्यामध्ये असं झालं की भगवान परमात्माने पाहिलं की अरे यांचं माझ्याकडं लक्ष नाही, काही लक्ष देत नाही, काय कुणास ठाऊक, नाही लक्ष नसेल, असं तर काही होणार नाही. मला पहिल्या एवढा जय जयकार करणारे माझे मित्रमंडळी एवढं माझ्याकडं दुर्लक्ष करतील, असं म्हणून त्या मित्रांच्या जवळ आले, पण कोणीही लक्ष दिलं नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं, हे आपल्याला काय करतायत, लांब करतायत, हे खरंच आपल्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि मला आता आठवतंय की मी वेळही योग्य दिली होती आणि स्थानही दुसरं दिलं होतं. यांनी मुद्दामून काय केलेलं आहे, दुसऱ्या स्थानावर आणि दुसऱ्या वेळेला आणलेलं आहे. मला थोडी कानगुण होती, मला थोडा वास येत होता की पेंद्या काहीतरी ग्रुपमध्ये शिजवतोय, पण मला वाटलं हा नेहमी प्रयत्न करत असतो आणि याचे प्रयत्न फेल जातात, म्हणून मी याच्याकडे काही लक्ष दिलं. पण एवढा सक्सेसफुल होईल मला माहिती नव्हतं. म्हणून माणसाने प्रत्येक वेळेला सावध राहायला, कोण कधी कसा डाव साधेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स कोणालाही नसावा. असं म्हणून भगवान परमात्मा म्हटलं, ठीक आहे, मग आता त्यांनी जेवढं सगळं केलंय उभं, मग त्याच्याशीच आपण चर्चा करायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला पेंड्याजवळ गेले, पेंड्याच्या समोर गेले का पेंड्या असा फिरायचा, इकडे गेला का असा फिरायचा. मग भगवंतानी असं हात धरले, काय रे पेंड्या, काय असं करतोय, काय झालं नेमकं? म्हणजे काही नाही झालं. प्रेमामध्ये का जिथं भांडण आहे ना, तिथं कितीही रुसवा असला, कितीही भांडण असलं, कितीही बोलावं असं वाटलं तरी मनुष्य बोलत नाही. कुठं काय झालं, काहीच नाही झालं, म्हणजे काहीच नाही. मग माझ्याकडे काय दुर्लक्ष करतो, हा कुठं हे काय दिसतोय तो आम्हाला, कुठं दुर्लक्ष केलं? अरे रोज मला पहिल्या तुम्ही माझा जय जयकार करायची, अरे एखाद्या दिवशी नाही केला, तुला काय फरक पडतोय? आम्ही बिझी होतो, गाई चारत होतो, नाही केला. अच्छा, मी तर तुम्हाला सगळ्यांना निधीवनात सांगितलं होतं, मग मधुवनात, अरे एखाद्या दिवशी आमच्या मनाने होऊ दे ना,
रोज तुझ्याच मनाने सगळ्या गोष्टी, एखाद्या दिवशी आमच्या मनाने. मग मला का नाही सांगितलं? तू आमचं ऐकतो का? तू आमचं ऐकत नाही, म्हणून आम्ही सांगण्याच्या भानगडीत पडलो नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता मी आलोय ना, हे माझ्या गाई तुमच्या याच्यात घ्या आणि मलाही तुमच्या सोबत ठेवा. त्यावेळेला पेंड्या म्हटला, कृष्णा ते सोडून बोल. कान्होबा 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 निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, हा निवडी आपुली गोधने. कान्होबा 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 निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने. ए कान्होबा निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोधने. तुझे गोधने पहिले निवड. आमच्या तू तर चालणारच नाही, पण तुझ्या गाई सुद्धा चालणार नाही. म्हणे का बरं, काय झालं? म्हणे काही नाही झालं. मग का बरं नाही चालणार? आमची इच्छा, आम्हाला नाही ठेवायचं तुला आमच्या सोबत, नाही तुझ्या गाई चालायच्या आम्हाला आजपासून. नाही पण मला कारण सांगा. म्हणे कारण बिरण काही नाही, चल जा तू आता, भरपूर झालं. भगवान परमात्मा म्हणतात कारण सांगितलं नाही तर मी बी जाणार. बसून राहा म्हणे, आम्हाला काय फरक पडतो? तुझ्या गाई आम्ही चालणार नाही, त्यांच्याकडे ते कुठंही गेल्या तरी आम्हाला घेणं देणं नाही. मग भगवान परमात्माच्या लक्षात आलं वातावरण जास्त तापलेलं आहे, मी सहज घेत होतो पण इथं काही सहज दिसत नाही, सिरियस सगळ्या गोष्टी आहे, मग आपणही आता सिरियस व्हायला पाहिजे. त्यावेळेला भगवान म्हटले ठीक आहे पेंड्या, तू यदा कदाचित सांगतोय तर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील. म्हणे चुका नाही रे बाबा, मोठे मोठे खिळे झाले तुझ्याकडून, चुका काय झाल्या, पण तू कधी काही ऐकून घेत नाही. हे बघा मी ऐकून घेत नाही ना, आता ऐकायला तयार आहे, सांगा माझ्या काय चुका आहे. जाऊ दे ना बाबा, कितीही सांगितलं तरी पालथ्या गड्यावर पाणी. काय 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 फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही, तू तसाच वागणार आहे, तुझा स्वभाव तसा आहे. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हटले मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे ना, माझा स्वभाव तसा आहे, मी चूक केली असेल, पण माझ्या जर तुम्ही निदर्शनामध्ये आणून दिलं की मी काय चुकलोय तर भविष्यामध्ये पुढं मी चूक करणार नाही. म्हणे भविष्यामध्ये पुढं आम्हाला तुला ठेवायचंच नाहीये. सांगू कशाला, एक्सप्लेन करायची काही आवश्यकताच नाही आम्हाला, तुला ठेवायचंच नाही ना. ठीक आहे म्हणे, काही ठेवू नका, मला पण काही गरज नाही तुमची, पण मी कारण ऐकल्याशिवाय जाणार नाही. पेंड्या म्हणे मी कारण देणार नाही. कृष्ण म्हणे मी कारण ऐकल्याशिवाय जाणार नाही. त्यावेळेला पेंद्याला दुसऱ्यानं सांगितलं बघ बाबा 11 वाजून 10 मिनिटं झाले, कारण सांगून मोकळा हो, नाही तर इथंच तुझे 2 वाजून जातील. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेला मग एवढी मोठी लिस्ट त्या पेंद्यानी लिहूनच ठेवलं होतं ना, त्याला माहिती होतं हे होणार आहे, लिहून ठेवलं होतं. चूक नंबर 1 म्हणे काय, बघ म्हणे तू कधीही घरून डबा आणत नाही, फक्त चुकून पहिल्यांदा तू तुझ्या घरून माखन खाऊ घातलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर कधीच तेवढं कष्ट केले, रोज आमचे डबे खातो. चला मित्र आहे, डबे आपण शेअर करतो, मित्राला देत असतो, मित्राला देणं वेगळं आणि मित्राचं सगळं खाणं वेगळं. आणि तू असं तू काय करतो, 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवाला 1 पुरी, आम्हा धाडीले वरड्या दोरी, ठकवणी खाल्ली आमची शिदोरी. अरे कृष्णा, अरे ठीक आहे, मित्रामध्ये जर खायचं असेल तर मागून खावं माणसाने, हा चोरी करून खाऊ नाही. अरे हा मधुमंगल हा बिचारा गरीब, याच्या घरी नेहमी ते कढी आणि बेसन पिठलं याच्याशिवाय काही होत नाही, पण ते कुठून तरी त्याला सामुग्री मिळाली आणि त्यांनी त्याच्या आईने काय केली, पुरणपोळी केली की माझा मधुमंगल याला पुरणपोळी फार आवडते, म्हणून फार दिवसाने माझ्या मधुमंगलाला काय भेटेल, पुरणाची पोळी भेटेल. पण त्याला एवढी आवडत असताना सुद्धा त्याने तुझा विचार केला. तो म्हटला नाही 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 नाही, मी एकटा कसं खाऊ,
एवढी एक मोठी पुरी मी माझ्या कृष्णाला सोडून खाणार नाही. मी दुसऱ्याला जरी नाही देऊ शकलो पण कमीत कमी माझ्या कृष्णाला अर्धी दिल्याशिवाय राहणार. एवढं त्या मधुमंगलाचं प्रेम, तू इतका लबाड आहेस. तू त्या मधुमंगलाला सांगितलं अरे माझ्या काही लांब गेला, जा आवरून ये पटकन जा, मग आपण सोबत जेवायला बसू असं त्याला सांगितलं. आणि तो बिचारा साधा भोळा तो गाई आवरायला गेला तोपर्यंत तू सगळं फस्त केलं, एक साधा तुकडा सुद्धा ठेवला नाही. अरे तुझ्यासारखा निष्ठुर दुसरा कोण असेल सांग, तुला कसं काय आमच्या ठेवा, निघ इथून, निघ आता. आता दुसरे कारण मी सांगत नाही. त्यावेळेला कृष्ण म्हटला बस हीच माझी लायकी, नुसतं खाण्यावरून शिल्लक. अरे किती पुरणपोळ्या पाहिजे सांगा मला, ट्रकच्या ट्रक भरून आणून देतो तुम्हाला. मला काय माहिती तुम्ही माझं खाणं मोजताय. मैत्रीमध्ये असं वागत असतात का कुठं? जर मला असं माहिती राहिलं असतं तर मी तुमच्याशी मैत्री कशाला केली असती. अरे मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं. नको नको त्या ठिकाणी चोऱ्या केल्या, नको नको त्या ठिकाणी शिव्या खाल्ल्या, नको नको त्या ठिकाणी मार खाण्याची पाळी माझ्यावर आली. प्रत्येक गवडण रोज माझ्या घरी यायची आणि माझ्या आईला उलटं सुलटं ऐकवायची, तरी मी माझ्या आईचं कधी ऐकलं नाही. तुमच्यासाठी एवढं त्याग, एवढं बलिदान, एवढा चोर झालो मी, आणि तुम्ही नुसतं पुरणपोळीवर मला बोलतात. हां हे काही पटलं नाही मला. एवढं कुठं कारण असतं का? म्हणजे तुला अजून ऐकायचं आहे का? म्हणे ऐकायचं आहे. त्यावेळेला ते सांगायला लागले ठीक आहे काही हरकत नाही. अरे कृष्णा तुझ्या चूक झाल्या यात वाद नाही. म्हणे माझ्याकडून चुकलंय, ठीक आहे काही हरकत नाही. मी चूक केली मी चूक केलेली असेल, ठीक आहे मान्य करतो मी, माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पण कमीत कमी ह्या वेळेला माझे जे पप्पा आहेत नंद बाबा, माझ्या पप्पांकडे पाहून, माझ्या बाबांकडे पाहून तरी मला एकदा तुम्ही घ्या. मला आता माझी चूक लक्षात आली. जर मला एक चान्स दिला तर मी इथून पुढे करणार नाही. आणि माझे नंद बाबा तर किती चांगले आहेत. त्यावेळेला पेंड्या म्हणतो परियेशी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोला, सांगू गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. अरे तू बी तसा, तू असा आहे तर तुझा बाप बी तसाच आहे बाबा, काही फरक नाही. अरे तुझ्याकडून एकदा मोरा नावाचा बैल चुकला, तू खेळण्यामध्ये एवढा दंग झाला की तू ते विसरला, तो बैल कुठेतरी चुकला. पण तू असं म्हणायला लागला जर मी बाबांसमोर गेलो तो बाबा मला मारतील. हे पेंद्या तुम्ही एक काम करा ना, माझ्या वतीने बाबाला सांगा की कृष्णाकडून चूक झाली, तुम्ही बैल पाहून द्या, कृष्ण पुन्हा असं करणार नाही. तू तर समोर गेला नाही पण आम्हाला समोर पाठवलं. आणि तुझा म्हातारा काय टेन्शनमध्ये होता आम्हाला माहिती नाही. आम्ही बाबाजवळ गेलो आणि बाबाला फक्त एवढं सांगितलं, बाबा बाबा. म्हणे काय रे बाबा, मोरा नावाचा बैल चुकला. एवढं तुझ्या म्हाताऱ्याने ऐकलं. तो कुठं चुकला, काय चुकला, केव्हा चुकला, कोणाकडून चुकला, किती वेळ झाले चुकला, काहीच विचारलं नाही. पाठी घेतलं, काठी घेतली, आम्हाला शिव्या द्यायला लागला आणि आमच्या पाठीमागं मारायला धावायला लागला. तुझा म्हातारा पण काही चांगला नाही बाबा, तुझ्यापेक्षा खराब आहे. त्यापेक्षा तूही नको आणि तुझ्या म्हाताऱ्याचं तर नाव अजिबात काढू नको. त्यावेळेला कृष्ण म्हणतो मी माझ्या वडिलांनी असं केलं. अच्छा अच्छा फार चुका करून ठेवलेल्या दिसतात आम्ही, काही हरकत नाहीये. त्यावेळेला कृष्ण म्हटला ठीक आहे रे, चुका प्रत्येकाकडून होत असतात. माझ्याकडून झाली, माझ्या पिताजीकडूनही झाली. पण तुमच्या लक्षात आहे का, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा कधी माखन खाल्लं नव्हतं आणि पहिल्यांदा माझ्या यशोदा मैयाने तुम्हाला आठवतं का? पहिल्यांदा माखन खाऊ घातलं. म्हणजे माहिती आहे, एकदा खाऊ घातलं 1000 वेळा वसूल केलं. आम्हाला काही माहिती नाही का? हां म्हणे अरे ते जाऊ द्या, पण माझी यशोदा मैया यशम ददाती इति यशोदा, सगळ्यांना यश प्रदान करणारी यशोदा मैया आहे. कमीत कमी माझ्या मैयाकडे पाहून तरी मला एकदा तुम्ही काय करा, माफ करा आणि मला तुमच्या याच्यात घ्या. त्यावेळेला ते म्हणतात परियेशी ऋषी गेशी, गाई म्हशीचे दूध पिसी, वासरे प्याले म्हणून सांगसी, उद्या ताट नाही आम्हासी. परियेशी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, कानोबा ओढाड तुझ्या गाई, होत्या नवत्या कळंबा ठाई, शिव्या देते तुझी आई. अरे कृष्णा, एक तर तुझ्या गाई मुळातच ओढाड आहेत, त्या काही कोणाचं ऐकत नाही, ते फक्त तुझं ऐकतात पण तू त्यांना काही सांगत नाही. आम्हाला नेहमी गाई चारायला लावतो, नेहमी त्यांची सेवा करायला लावतो. तुझ्या गाई ओढाड आहेत, कुठेही फिरतात, होत्या नवत्या
ठाई कळंबा ठाई कुठे एक ठाई थांबत नाही. आणि त्या गायी चुकल्या, इकडं तिकडं घुसल्या, त्यांचा चारा पाणी व्यवस्थित झाला नाही, त्यांनी वेळेवर व्यवस्थित दूध दिलं नाही, ते दूध व्यवस्थित प्रमाणामध्ये आलं नाही, तर तुझी आई एवढी उदार आहे, तुझी आई एवढी प्रेमळ आहे, तुझी आई एवढी चांगली आहे, सगळ्या चुका तुझ्या असतात आणि शिव्या कोणाला देते? आम्हाला विनाकारण तुझ्या घरच्या शिव्या खावाव्या. एकदा माखण खाल्लं पण रोज आम्हाला शिव्या खावाव्या लागतात. म्हणून तूही नको, तू तर नकोच नको, तुझे पप्पाही नको आणि तुझी आई नको. अरे तुमचं अख्खं खानदान आम्हाला नको. विठ्ठल विठ्ठल सरचे शेवटी भगवान परमात्मा म्हणतात जाऊ द्या ना, माणसाकडून चूक होत असते, झालं तर झालं, 11:15 वाजले, द्या ना सोडून, एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही. म्हणे फार गरम व्हायला लागलं, फार घाम येतोय, काय सांगू तुम्हाला आता, तर तुम्ही जाऊ द्या ना, माफ करा ना, सॉरी, काय त्याला एवढं. म्हणे जमणार नाही कृष्णा, ह्याच वेळी या क्षणाला तू आता आमच्यातून राहता कामा नये, असं पेंद्याने फायनल डिसिजन दिल्यानंतर भगवान परमात्माचा जीव काकुलतीला आला. अभंगाचं प्रथम चरण. कानबाय ना तुझ्या दाई काकुळाती येतो हारी, 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 काकुळाती येतो हारी. निवडिता गणभारी निवडिता तुमची माझ लागली सवे, तुमची माझ लागली सवे. गणभारी निवडिता गणभारी निवडिता तुमची माझ लागली सवे, तुमची माझ लागली सवे. ज्या वेळेला भगवान परमात्माला सांगितलं बस बस झालं आता तू आमच्यात राहू नको, त्यावेळेला भगवान परमात्मा काकुलतीला आले. परमात्मा म्हणतात बस एवढा कठीण निर्णय तुम्ही माझ्याबद्दल घेणार, मला याची कल्पना नव्हती, तुम्ही असं वागणार मला माहिती नव्हतं, तुम्ही एवढी टोकाची भूमिका घ्याल मला काय माहिती. मला वाटलं मैत्री संबंध असतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, कॉमन असतात, या गोष्टी चालतात, पण तुम्ही एवढं टोकाची भूमिका घेतली डायरेक्ट. एवढी टोकाची भूमिका घेतली, हे काही योग्य नाही. बघा होत असते, माणसाकडून चूक होत असते, माझ्याकडूनही झाली, मी मान्य करतोय ना, पण मी इथून पुढे तसा वागणार नाही. मी तुम्हाला स्वाक्षरी देतो, ग्वाही देतो, तुम्हाला जे पाहिजे मी बॉन्ड करून देऊ का तुम्हाला, मी इथून पुढे असं वागणार नाही. म्हणजे असे अनेक बॉन्ड तू लिहून फाडून देऊ, तुझ्यावर आमचा आता भरोसा. तुझं पाणी आहे ना, पाणी नाकातोंडापर्यंत पाणी आलंय, आणि ज्या वेळेला नाकातोंडापर्यंत पाणी आलं ना, मग माणूस काय होतो, बाहेर निघण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. बघ तुझं नाकातोंडापर्यंत आलंय आणि आम्हाला तुझा स्वभाव माहिती आहे, कुत्र्याच्या शेपटीत, आणि तुझ्या स्वभावात जास्त काही फरक नाही. ती वाकडीच असते आणि तू पण वाकडा जे, कारण की तुझं नाव कृष्ण, तेही वाकडं, तुझं उभं राहणंही वाकडं, तुझ्या लीलाही वाकड्या, सगळं तुझ्या सगळ्या गोष्टी वाकड्या आहेत. आणि म्हणून कृष्णा आमचं तू फायनल डिसिजन आहे की बस भरपूर झाला, आता नको, बस 7 दिवस झाले, काला कर आणि बाबा आणि जा, निघ कुठतरी जा. भरपूर तुझं आम्ही 8 दिवस सहन केलं, आता आम्हाला काही सहन, आम्हाला बी कामधंदे, आम्हाला बी घरदार आहे, एवढ्या उन्हामध्ये तू आम्हाला बसून ठेवलंय, तुला काही दया माया येते का. त्यावेळेला कृष्ण म्हटलं अरे फेटा बांधल्यावर मला कसा घाम येतो, तुम्हाला काय सांगू मी. विठ्ठल विठ्ठल भरपूर भगवंतानी विनवणी केली, पण पेंद्या आणि ठरवलं होतं. त्यावेळेला पेंद्या म्हटला कृष्णा माझ्या आता लक्षात आलं, तो एवढ्या विनवण्या करणारा नाहीये, पण तुला सांगू तू सगळीकडं एवढा कटू वागलाय ना, एवढा वाईट वागलाय ना, की खरं म्हणजे आमच्याशिवाय तुला दुसरं कोणी विचारणार नाही, तुला दुसरं कोणी विचारत नाही, दुसरं कोणी भाव देत नाही, आणि म्हणून तू आमची विनवणी करतोय. नाही तर तू एवढं आमची एवढी विनवणी करणार आहे का. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात तसं काही नाहीये, तसं काही नाहीये.
खरं म्हणजे मी या क्षणाला आत्ताच तुम्हाला सोडू शकतो, पण काय असतं, काही काही गोष्टी अशा असतात जे माहीत असतं की सोडलं पाहिजे, पण व्यक्ती सोडवू शकत नाही आणि काही गोष्टी माणसाकडून सुटत नाही. आणि काय करू, एवढ्या वर्षापासून तुमची मला सवय लागली, आता सवय लागलेली अचानक कशी सुटेल. अभंगाचं दुसरं चरण. तुमची माझ लागली सवे, तुमची माझ लागली सवे, तुमची माझ लागली सवे, तुमची माझ लागली सवे, तुमची अरे बाबांनो, तुमची मला सवय झाली आणि माणसाला एकदा का एखाद्या गोष्टीची सवय झाली ना, मग ती सवय काही माणसाची सुटत नाही. बघा ना, आता 7 दिवसापासून आपल्या इथं कथा होती आणि आता काल्याचं कीर्तन आहे. काला झाला की प्रसाद घ्यायचं आणि ज्याच्या त्याच्या घरी जायचं आणि पुन्हा 8 वाजता सगळ्यांनी कथेला नाही यायचं, ज्याच्या त्याच्या घरीच राहायचं. आणि मग सगळ्यांना ती घरी बसतील, पण कोणाचं मन आज लागणार. सगळे म्हणतील 8 वाजता असं व्हायचं, 8:30ला असं व्हायचं, 9 वाजता असं, 10 वाजता तसं, 11 वाजता असं, 11:30ला झाकी, 12 वाजता आम्ही गरबा खेळायचो, नाचायचो, असं सगळं. आणि करमणार नाही का, त्याची काय लागलेली असते आपल्याला 7 दिवसापासून सवय. आणि ती सवय लागल्यामुळे आता काला झाला की माणसाला त्याचा काय होतो, थोडा 2 दिवस काय असते ना, त्याचा त्रास होतो. ती सवय काही जात नाही. आणि भगवंताला तर अनेक वर्षापासून त्या सवंगडींची काय होती, सवय होती. आणि ज्याला मोठेपणाची सवय असते, ज्याची लोक पुढं करणारी असतात, त्याची जर सवय असली, आजी असतो तोपर्यंत लोक पुढं करतात. पण तो आजी ज्या वेळेला माझी होतो त्यावेळेला त्याला कोणी विचारत नाही ना, मग त्यावेळेला खूप दुःख होतं की जे मी नुसतं असं केलं तरी माझा थुंका झेलायला तयार व्हायचे, ते आज माझ्यावर थुंकायला सुद्धा तयार नाही. काय करावं, पण ती सवय लागलेली असते, त्या ओरा ती तो मान घ्यायची. तर मनुष्य ती सवय त्याची काही सुटत नाही. ते सुविधा पुन्हा प्राप्त व्हावी त्यासाठी तो नेहमी काय करत असतो, प्रयत्नरत असतो. तशा पद्धतीने ही सवय भगवान परमात्मा म्हणतात मला लागली. आता सवय चांगली पण असते आणि सवय वाईट पण असते. पण चांगली सवय जर असेल तर माणसाला ती असावी, रोज पहाटे 9 वाजता उठण्याची माणसाला काय असावी. बाकीचे हा म्हणतायत पहाटे 9 वाजतात का, हा पहाटे 4 वाजता 5 वाजता उठण्याची माणसाला सवय पाहिजे. त्याच्याने आरोग्य काय राहतं, चांगलं राहतं. वेळेच्या आत जेवणं, वेळेच्या आत झोपणं, शरीराला पूर्णतः आराम देणं हे आरोग्याचं द्योतक आहे. आणि म्हणून त्याची सवय माणसाला असावी. पण काही अवेळी, ज्या वेळेला लोक नाश्ता करतात त्यावेळेला ते झोपेतच असतात. लोक दुपारचं जेवण करतात त्यावेळेला ते चहा घेतात,
सगळ्या सवयी काय झालेल्या असतात, उलट्या झालेल्या असतात. आणि पुन्हा एखाद्याला जर व्यसन असेल कशाचं, आणि व्यसन करणाऱ्याची परिस्थिती कधी सुधारत नाही, एवढं लक्षात घ्या. आज सुधारली असेल तर मला सांगा, मी पण सुरुवात करेल उद्यापासून. पण शक्यतोवर तसं होतच नाही. बघा, विकणारा बंगला बांधतो, पिणारा बांधत तो विकत असतो व्यसनांमुळे, आणि ती सवय लागलेली असते. उंच अशा चांगल्या बंगल्यामध्ये राहणारा व्यक्ती, पण ज्या वेळेला त्या सवयीमुळे एखाद्या साध्या घरामध्ये येतो, त्यावेळेला त्याची पत्नी नेहमी त्याला बोलत असते, काय हो तुम्ही सगळं विक्रीस काढलं, घर विकलं, शेती विकायला लागले, पोळाबारांचा तुम्हाला विचार नाही. तुम्हाला जर असं वागायचं होतं तुम्ही का लग्न केलं? तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला बुद्धी नाही का? तुम्हाला काय म्हणता, अक्कल नाही का? तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला काय वागावं, कसं वागावं कळत नाही का? एवढे लेकरं आहे, त्यांना मोठं करायचं, त्यांचं भविष्य घडवायचं आहे, आणि तुम्ही असं उन्माद करत आहात, असे वागत आहात, मग हे असं शोभतं का तुम्हाला? मग त्यावेळेला ते पत्नीचं असं बोलणं ऐकून त्याचा अहंकार दुखावला जातो. तो म्हणतो, काय समजते तुम्हाला? ते काही एवढं विशेष आहे का सोडणं? मी तर कधीचा सोडून देईल. पण मी काय म्हणतो, 2 लोकांचं पोट भरतंय तर मग आपण प्यायला काही हरकत नाही असावी. म्हणे इथं विकायला आलं सगळं, ते काही नाही, 2 लोकांचं पोट. म्हणे ठीक आहे, आजपासून मी घेणार नाही, बस घे पाणी. लगेच संकल्प सोडला, आजपासून मी घेणार नाही असं म्हणून तो बिचारा सकाळी सकाळी ते संकल्प घेतो, कामाला निघून जातो. आणि सायंकाळी पुन्हा कामावून येत असताना रस्त्यामध्ये ते मंदिर लागतं. कोणतं? सरकारमान्य मंदिर. ते मंदिर नाही, ते वाईट आहे, त्याला काय मंदिर म्हणावं महाराज? सरकारमान्य, सरकारने मान्य केलेलं असल्यामुळे आपल्यालाही ते मान्य करायलाच पाहिजे का? असं काही नाही. तर ते सरकारमान्यमध्ये काही मित्रमंडळी नेहमीचे ते मानतात, का रे बाबा ये ना. तो म्हटला, नाही, मी शपथ घेतली आहे, मी आजपासून घेणार नाही. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे, बायकोचंच ऐकणार तू, बायकोच्याच पुढं करणार तू. तो म्हटला, बायको बिकोचा काही संबंध नाही आहे, पण खरंच हे माझं हे असं व्यसनामुळे माझा संसार प्रपंच व्यवस्थित चालत नाही आहे, त्यामुळे मी घेणार नाही. ते म्हणजे नको घेऊ, आम्ही पण पाजणार नाही, आम्ही पण मोकळे नाही, पण बसायला काही शेजारी बसायला काही हरकत, काही शेजारी बसल्यावर चढणार आहे का? समजा कीर्तनकाराच्या बाजूला उभं राहिलं म्हणजे टाळकरी कीर्तनकार होऊन जातो का? नाही होऊन जात ना, तो टाळकरी असतो. काही अभ्यास केला तो होता, तो भाग वेगळा. मग काही लगेच तुला हे होईल का? तो म्हटला बसायला काही हरकत, लक्षात घ्या, बसायला काही हरकत नाही. बसला बिचारा, बसला. मग गप्पा बिप्पा काय चालू आहे, कसं चालू आहे, वगैरे वगैरे वगैरे. ते म्हटले, बघ बाबा, आम्ही घेतोय आणि तू असा बसलाय, आम्हाला काही चांगलं वाटत नाही, मग नको पिऊ. कमीत कमी ते तोंड लावायला काय असतं, काय म्हणतात त्याला, तोंड लावायला शेंगदाणे, फुटाणे, वटाणे, बटाटे काय असतात ते सगळं. जो पीते है वो जानते हम तो ना पीते है ना जानते हमको कुछ पता नाही आहे. म्हणजे म्हटले यदा कदाचित ती वारी करत असावे, मला माहिती नाही. पण ते काय असतं, त्याला गोड शब्द आहे मस्तपैकी. काय गोड आहे शब्द सांगा बरं, कोण सांगतंय? पप्पा तू सोबतच घेते वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला ठीक आहे, तिने जो शब्द सांगितला तो शब्द, तो बाबा ते घ्यायला तुला काही हरकत आहे का? तो म्हटला फुटाणे वगैरे घ्या, काय हरकत, काय बिघडतं, शाकाहारी असतात ते चांगले असतात. एक फुटाणे खायला लागला तो. मग बाकीच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा करता करता तो म्हटला, बघ अचानक एखादी गोष्ट सोडली ना, शरीराला त्रास होतो, शरीरामध्ये कंप निर्माण होतो, व्हायब्रेशन तयार होतात आणि रक्तवाहिनी मागं पुढं व्हायला लागते, आणि त्याच्याने BP वगैरे आणि कधी कधी अटॅक येण्याची सुद्धा काय असते, संभावना असते. याला घाम फुटायला लागतो. असं असतं. हो, अचानक सोडलं तर असंच होतं. मग नाही जास्त, कमीत कमी एक पॅक जर घेतला ना, तर ते सगळं मॅनेजमेंट ओके होईल आणि तुला तुझ्या शरीराला कोणत्याच प्रकारची संभावना होणार नाही. आणि एक पॅकने कुठं चढत असते का माणसाला? बघा, कोण सांगताय? जसं मी रोज घेतो, मला काय माहिती, पण मग सांगतोय, चढत असते का कुठं? काही चढणार नाही, काही कोणाला कळणार नाही, तुझ्या पत्नीलाही कळणार नाही. तो म्हटला, ही गोष्ट खरी. चकण्यावरून कशावर आला तो? एक पॅकवर आला. आणि महाराज एकदा का ती तोंडाला लागली, काय सांगावं. ते एक करता दोन, दोन करता बाटली करता खंबा. तुम्हाला वाटलं एवढं महाराजांना कसं माहिती? हो, तुमच्यासारख्यांकडूनच कळतं, मला कुठून माहिती होणार? विठ्ठल विठ्ठल. करता करता तो व्यक्ती फुल
फुल टुन्न होऊन जातो, त्याला काही कळत नाही, ना शरीराचं ना कपड्याचं ना कशाचं भान. त्यांनी सकाळी प्रतिज्ञा दणदणीत प्रतिज्ञा केलेली असते आणि सायंकाळी खणखणीत ती मोडून काढतो आणि असं गरबा खेळत खेळत तो घरी येतो आणि पत्नी लगेच ओळखून घेते की आपले महाशय त्यांची प्रतिज्ञा भंग करून आलेले आहेत. आता पिलेल्या व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान पाजळा, कितीही शिव्या द्या, कितीही वाईट बोला, तो बिचारा उलटून काही उत्तर देत, तो सगळा तो महात्मा झालेला असतो त्यावेळेला. हां, महात्मा बरं का, पिण्यापुरता तरी महात्मा झालेला. त्यावेळेला तिने म्हटलं हे गाढवासमोर वाचली गीता, कितीही वाचला काही फरक नाही आहे, जाऊ द्या. मग पहाटे तो पुन्हा उठला. उठल्यानंतर मग ते महिलांचं असं असतं, कोणाकडून ऐका, जसं लग्न झालं नाही त्याच्याकडून ऐका. महिलांचं कसं असतं, त्यांना जर राग आला, आता एक मान आहे, एक मर्यादा आहे, नवऱ्याला तर काही हाणता येत म्हणजे हे बघा कोणी बाटली फेकली, मी बाटली म्हणतोय लगेच बाटली फेकली. ठल विठल विठल नवऱ्याला तर काही हाणता येत नाही, काही मर्यादा आहे. मग तो सगळा राग कोणावर निघतो, कोणावर निघतो सांगा मायानं, कोणावर निघतो? नाही नाही पोरांवर कशाला, ते शाळेत गेले असं समजा तुम्ही. मग कोणावर निघतो? स्वतःचं काही कानफड्यात देणार, कोणावर निघतो? हां, हे तुम्हाला नाही माहिती हो, त्यांना माहिती आहे. राग त्यांना आलाय, तुम्हाला थोडी आलाय. विठ्ठल विठ्ठल भांड्यांवर राग निघतो, भांड्यांवर राग निघतो. पण महिला बी एवढ्या हुशार आहेत, चेपलेले भांडे कधीच पाहुण्यांच्या समोर आणत नाही. चेपलेले भांडे दिसले की माणसानं समजावं घर फार गरम दिसतंय, जे मिळेल ते घ्यावं निघावं बरं का, जास्त चोचले करण्याच्या भानगडीत पडू नये. तो भांड्यांवर माझ्या पतीने म्हटलं चहा आण, मग तिथं बोलत नाही, त्या कबाशीचा जोरात आवाज केल्याशिवाय राहत नाही. तो म्हटला नाश्त्याला दे, लगेच ते भांड्यांचा आवाज करते, मुद्दामून जास्त हळद टाकेल त्या पोह्यामध्ये, नाही तर जास्त मिरच्या मेल्या जेवणाला घे तू खा, असं ते करत असतात. आणि मग त्यावेळेला पतीच्या लक्षात येतं आणि तो म्हटलं काय झालं, का असं वागते माझ्याशी, तू काय वागते म्हणजे तुम्हाला कळत नाही? हां, एवढं असं वागता तुम्हाला शोभतं का? काल तुम्ही काय म्हटले होते की मी घेणार नाही, आणि काल पुन्हा घेऊन आले, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तो म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं, खरंच मला लाज वाटत नाही, खरंच माझं चुकीचं आहे, खरंच मी असं वागायला नको, पण काय करू, अनेक दिवसापासून मला त्याची सवय लागली, सवय. मी कितीही प्रयत्न केला, मैं उसे छोड़ने का प्रयास करता हूँ लेकिन वो मुझे छोड़ती नहीं है, तो मैं क्या करूँ? तशा पद्धतीने भगवान परमात्मा म्हणतात तुमची मज लागली सवे ठाईची नवे नवोगडी. त्यावेळेला पेंड्या म्हणतो काही सवय बिवय काही नाही तुझी, नाटकं करतो तू, तुला काही कोणाचं घेणं देणं नाही, काही पडलेलं नाही. खरं म्हणजे एक सांगायचं, तुला कोणी विचारत नाही. हां, त्या एक शब्द, तुला कोणी हिंग लाव का, मला नाही माहिती का बरं ते हिंगचं काय, पण तुला कोणी हिंग लावत नाही, तुला कोणी विचारत नाही, तुला कोणी ढुंकून पाहत नाही, आणि म्हणून तू आमच्या विनवण्या करतोय, नाही तर तू काही एवढा रिकामा नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात अरे असा गैरसमज करू नका, मला फार मोठे मोठे बोलावणारे आहेत, पण मला ते आवडत नाही. अभंगाचं 3रं चरण. आणि बोलावी ते पार, आणि बोलावी ते पार, आणि बोलावी ते पार, आणि बोलावी ते पार. हो आणिक बोलावे ते पार, आणिक बोलावे ते फार. हो आणिक बोलावे ते फार, आणिक बोलावे ते फार. आणि बोलावी ते पार, आणि बोलावी ते पार. आणि बोलावी ते पार, आणि बोलावी ते पार. हो आणिक बोलावे ते फार, आणि बोलावे ते फार. हो आणिक बोलावे ते फार,
बहु थोर नावडती बहु थोर नावडती बहु थोर नावडती हो तुझी मजा लागली सवे तुझी मजा लागली सवे हो तुझी मजा लागली सवे तुझी मजा लागली भगवान परमात्मा म्हणतात पेंद्या नको रे असं गैरसमज करू मला फार बोलवणारे आहेत माझी फार प्रतीक्षा करणारे आणि के बोलावी ती फार पण काय करू बहु थोर नावडती मला साधे लोक आवडतात मला सिंपल लोक आवडतात हे मोठे लोक आहेत ना ते मला फारसे आवडत नाही कारण की मोठ्या लोकांचं काय असतं प्रेम कमी असतं भावना कमी असते पण दाखवणं जास्त असतं शो ऑफ ते जास्त करतात आमचं असं आमचं तसं आमचं तसं आमचं तसं गरीब मनुष्य यदा कदाचित ऐकून घेतो पण तो श्रीमंत व्यक्ती तो ऐकायला नाही सांगायलाच आपल्याला बोलवत असतो अनेक बोलवणारे आहेत अनेक माझी वाट बघतात काय काय सांगावं तुम्हाला इंद्र चंद्र महेंद्र सगळे माझी काय करतात ब्रह्मादिक देव सगळे सगळे माझी वाट पाहतात पण मला त्यांच्याकडे जाऊ वाटत नाही कारण की त्यांच्या याच्या प्रेमाची संभावना नाही मला मोठे लोक आवडत नाही अरे कृष्ण तुला काय सांगू बघा ज्या वेळेला भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेले होते त्यावेळेला सर्वप्रथम आमंत्रण कोणी दिलं होतं तुम्हाला माहिती आहे का दुर्योधनाचं आमंत्रण होतं दुर्योधनाने असं सांगतात की भगवान परमात्माला जेव घालण्यासाठी एक स्वतंत्र महाल तयार करवला होता आणि गांधारी मातेकडून 56 प्रकारचे भोग कृष्णासाठी बनवले होते की चला खाऊन का असेना हे सगळं वैभव पाहून का असेना कृष्ण आपल्या पक्षाकडून येईल पण ज्या वेळेला भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेले आणि सहजगत्या दुर्योधन म्हटला सुचग्रे नैव दास्यामी विना युद्धेन केशव त्यावेळेला भगवान परमात्मा रागावले आणि भगवान परमात्मा रागावल्यानंतर धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून दुर्योधनाने क्षमा मागितली पण दुर्योधन म्हटला जाऊ द्या ना देवा जे झालं ते झालं चला ठीक आहे आपण असं करू जेवणानंतर याचा काही होईल तो निर्णय आपण घेऊ तुम्ही एक काम करा माझ्या आईने सुंदर सुंदर पदार्थ तुमच्यासाठी बनवलेले आहे तुम्ही काय करा ते पदार्थ खा आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस करू 56 प्रकारचे भोग बनवले स्वतंत्र प्रकारचा महाल बनवला एवढा मोठा तो दुर्योधन पण त्याला स्पष्ट भगवंताने नकार दिला भगवान परमात्मा म्हटले की भोजन जेवण दोनच परिस्थितीमध्ये केलं जातं एक तर पोटात भूक नसेल पण खाऊ घालणारा अत्यंत आग्रही अत्यंत प्रेमी असेल पोटात भूक नाहीये पोटात काही जाणार नसेल पण समोरचा प्रेमी असल्यामुळे तो आग्रह करतोय आणि त्याच्या आग्रहाला बळी पडावं लागतंय म्हणून 2 घास मनुष्य इच्छा नसताना भूक नसताना खातो किंवा माणसावर जर आपत्काल ओढवलाय त्याला 2-3 दिवसापासून अन्नच मिळालं नाहीये आणि जर त्याला कुठं पंगत दिसली तरी जरी त्याला कोणी बोलवलं नसेल तरी स्वतःहून तिथं जेवल्याशिवाय तो राहणार नाही बघ माझ्यावर आपत्काल ओढवलेला नाही आणि मी जेवावं एवढं प्रेम तुझं माझ्यावर नाही म्हणून मी जेवणार नाही आणि दुसरी तुझं प्रेम तुझी भावना माझ्याबद्दल नाही आहे आणि जिथं भाव आणि प्रेम आहे मी तिथं जेवायला जातो आणि दुसरी गोष्ट मला अगोदरच आमंत्रण मिळालेलं आहे आणि म्हणून मी तिथं जेवायला जाणार आहे उद्धवजी चलवे दुरा घर जावे 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 बड़े बड़े मंदिर कौन काम के बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव आदर नहीं पावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे आणि स्वतः
पाहून भगवान परमात्मा विदुरांचा प्रेम भाव पाहून विदुरांच्या घरी जातात. तिथं 56 प्रकारचे भोग नाही आणि मुळात विदुरला माहिती नाही येणार आहेत. जर येणार असते तर काही ना काही व्यवस्था करून ठेवलेली असती. पण जे भेटलं भगवान परमात्माने ते आनंदाने प्रेमाने स्वीकारलं. तो एवढा मोठा असणारा दुर्योधन त्याचा त्याग केला, त्याच्या घरचं अन्न खाल्लं नाही. पण ते विदुरजी जे दासीपुत्र आहेत, जे हस्तिनापूरचे मंत्री राहिलेले नाहीत, जे वनामध्ये राहत आहेत, कंदमुळं खात आहेत आणि त्याच्या घरी जाऊन भगवान परमात्मा मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली विदुरा घरच्या भाक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भाक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भाक्षुनी कन्या परमानंदे झाला, विदुरा घरच्या भाक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरली बाला, मनमोहन मुरली मुरली बाला. असे अनेक 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 उदाहरणं आहे की जिथं भगवान परमात्माची वाट पाहिली, भगवंताला बोलवलं, पण भगवान परमात्मा तिथं गेला नाही. भगवान परमात्मा अनेक बोलावे ते फार अरे मोठे 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 बोलवतात, पण काय करावं, त्यांची फॉर्मॅलिटी औपचारिकता असते, त्यांचं प्रेम नसतं. आणि मी प्रेमाचा भावाचा भुकेलेला असल्यामुळे मी कोणाकडे जात नाही. आणि ज्या वेळेला पेंद्याने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, ते म्हटले हेही खरं आहे. तसं पाहिलं तर हा देव आहे, हे मैत्रीचं प्रेमाचं भांडण आहे. पण शेवटी कितीही केलं तर हा मित्र आहेत. मग त्यावेळेला पेंद्या म्हणतो ठीक आहे कृष्णा, तुला मोठे मोठे बोलवत असतील, आय एम एग्री, आम्ही मान्य करतो, काही हरकत नाही आहे की तुला बोलवणारे फार आहेत. तू उदाहरणही भागवतातले दिलेत, काही हरकत नाही, तुला बोलवणारे फार आहेत. इंद्र चंद्र महेंद्र आदी सगळे देवता तुझी काय करतात, वाट पाहतात, तुझी स्तुती करतात, तुझं दर्शन व्हावं, तुझी सेवा व्हावी, त्यासाठी ते तळमळही करतात. पण आम्ही तर सर्वसाधारण माणसं आहोत ना, त्यांच्या एवढी सुविधा आमच्याजवळ नाही, त्यांच्या एवढी फॅसिलिटीज आमच्याजवळ नाही, त्यांच्या एवढी सुविधा सगळे साधनं आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही. आणि तरीसुद्धा तू आमच्याकडे का येतो? त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, अरे तुम्ही अत्यंत भाविक आहात आणि तुमची निष्ठुती भाविके त्यांची आवडी मोठी, आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी, आवडी मोठी, भाविके ज्यांची आवडी मोठी, आवडी मोठी, भाविके ज्यांची आवडी मोठी, आवडी मोठी. तुका मिठी घाल जीवे, आणि मिठी लाविली, तुमची माझ लागली सवे, लागली सवे, तुमची माझ लागली सवे, लागली सवे, तुमची माझ्या लागली सवे, लागली सवे, तुमची माझ्या लागली सवे, लागली सवे. आईची नवे नवे गडी, ठाईची नवे नवे गडी, ठाईची नवे न हो गोडी, ठाईची नवे न हो गोडी,
नवो गडी ते नवे नवो त्यावेळेला भगवान परमात्माने सांगितलं, भाविके त्यांची आवडी मोठी. तुम्ही फार भाविक आहात, प्रेमळ आहात. तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करतात, दुसरं कोणावर प्रेम करत आपुला तो एक देव करून घ्यावा. तुम्ही फक्त केलेला आहे आणि म्हणून मला तुमची अत्यंत आवड आहे आणि म्हणून मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी वैकुंठाचाही त्याग करू शकतो, मी लक्ष्मीचाही त्याग करू शकतो, मी सगळ्या गोष्टींचा त्याग करू शकतो, पण मी भक्तांचा, भाविकांचा, संतांचा कधी त्याग करू शकत नाही. त्यांच्यासाठी मी वेडा होतो. असं माझ्या परमात्माचं काय स्वरूप आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सांगतात, भाविके त्यांची आवडी मोठी तुम्ही फार. त्यावेळेला तुका म्हणे मिठी घाली जिवे. सगळ्यांनी तुकोबराय म्हणतात की सगळ्या मित्रांनी कृष्णाला काय घातली, मिठी घातली. त्या कृष्णाचं प्रेम, त्या प्रेम भावना नित्य त्या गोपालांच्या प्रेम भावना दिसायच्या, पण आज कृष्णाच्याही प्रेम भावना त्या गोपालांबद्दल सगळ्यांना दिसल्या आणि सगळ्यांना त्या कृष्णाबद्दल काय झालं, अत्यंत प्रेम त्यांच्याबद्दल जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त निर्माण झालं. तर